आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। नांदेडसह राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधबा या पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या संदर्भातील प्रस्ताव प्राप्त होताच सहस्रकुंड येथे भेट देऊन जागेची पाहणी केली आहे। मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असून येथे वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते। विशेषतः पावसाळ्यात धबधब्याचे रौद्ररूप पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे दाखल होतात। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याने गृह विभागाकडून येथे पोलीस चौकीस मंजुरी देण्यात आली आहे। निधी उपलब्ध होताच कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारली जाणार असली तरी तत्पूर्वी तात्पुरत्या स्वरूपात चौकी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार 2 मे रोजी SP अविनाश कुमार यांनी सहस्रकुंड येथील यात्री निवासातील एका खोलीची पाहणी करून तेथे तात्पुरती पोलीस चौकी सुरू करण्याचे निर्देश दिले। लवकरच येथे पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून जून महिन्यापासून पावसाळ्यात पर्यटकांना अधिक सुरक्षितता आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत। या भेटीदरम्यान सहस्रकुंड ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी SPंचा सत्कार करून पर्यटनस्थळाबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, पत्रकार गौतम कांबळे, ईश्वर जाधव, पोलीस पाटील रवी खोकले, सरपंच प्रतिनिधी नारायण शिंगारे, बळीराम चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।